नमस्कार, मी कल्पना दुधवडकर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी उपवासाची साबुदाण्याची खिचडी बनवत आहे। 1 वाटी साबुदाणे भिजत घातलेले रात्री आणि थोडंसं पाणी जास्त ठेवायचं, त्यामुळे साबुदाणे चांगले फुलतात। पण आपले साबुदाणे चांगले भिजून मऊ झाले आहेत। साबुदाणा खिचडी बनवायसाठी गॅसवर कढई ठेवून त्यात शेंगदाणे आम्ही भाजायला घेणार आहोत। 1 वाटी शेंगदाणे घेतले आम्ही। शेंगदाणे चांगले भाजून घ्यावे। शेंगदाणे जास्त भाजू नका, कारण काळे झाल्यावर खिचडीची चव पण कडू लागते। आपण एक बटाटा घेतला आहे आणि त्याची साल काढून घ्यावे आणि छोटे छोटे तुकडे त्याचे काप करावे। खिचडीमध्ये बटाटा घातल्यावर खिचडीची चव पण सुंदर लागते। आपले शेंगदाणे शेकून झाले आहेत। खिचडी बनवण्यासाठी 6 मिरच्या, जिरं, कढीपत्ता आणि बटाटा घेतला आहे। मिरच्या चांगल्या चिरून घ्या। तुम्हाला तिखट केवढा हवे त्याप्रमाणे मिरच्या घ्या। 2 चमचे तेल घेतले। तेल तापल्याने जिरा टाका। जर कोणी जिरं खात नसेल तर जिरं घालू नका। कढीपत्ता टाकलं आणि मग मिरची घालायची फोडणीसाठी। बटाटा घेतलाय। बटाटा पण चांगलं शेकवायचं आणि वाफेला ठेवायचं। गॅस थोडंसं मंद ठेवायचं, जेणेकरून बटाटा आपला करपत नाही। आता आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून त्याचं कूट बनवून घेऊया। आता शेंगदाण्याचं बारीक कूट बनवून झालं आहे। ते बटाटे चांगले शिजून झाले आहेत। त्यात 1 चम्मच मीठ चवीनुसार घातले आणि चांगले ढवळून घ्या। ते शेंगदाण्याचं कूट घातलं। ते पण चांगले ढवळून घ्या। येथे मी चवीनुसार साखर घातली आहे खिचडीसाठी। साखर नीट मिक्स करून घ्या, ज्याने एक चव होणार। सर्व मिक्स झालेत। आता आपण शेवटी साबुदाणे घालूया, जेणेकरून खिचडी आपली मऊ आणि मस्त सुटसुटीत खिचडी होणार। आणि दोन्ही सगळे एकजीव करून घ्या। सर्व पदार्थ एकजीव करून घेतलं आणि नंतर झाकण मारून घ्या। 5-10 मिनिटं झाकण मारून झाल्याच्या नंतर आपली खिचडी तयार आहे। या गरमागरम खिचडी खायला। घरी बनवलेल्या दही आणि लिंबू सोबत तुम्ही खिचडी गरमागरम खावा, खूप छान चव लागते। घरगुती खिचडीची रेसिपी मी सोप्या पद्धतीने दाखवली आहे। ती कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।